तुमची टेस्ट वेगळी आहे, तुमचं सगळं वेगळं. काय नाही, छोटंसं कॅव्हिटी आहे, त्याला 2 मिनिटं वेळ लागणार आपल्याला. हाय, हॅलो, नमस्कार. मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका छानशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आय रिअली होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि आज आहे गुरुवार, सो आज खूप महत्त्वाची कामं करायची आहेत. ॲक्च्युली ग्रॉसरी शॉपिंग, मंथली ग्रॉसरी शॉपिंग पण करायची आहे. काव्याला डेंटिस्टकडे पण घेऊन जायचं आहे, माझं डोळ्यांचं चेकअप करायचं आहे. आणि हे सगळे कामं आय डोंट नो आता किती वेळ लागणार आहे, कारण आता ऑलमोस्ट ऑफिस करून मला जायचं आहे. 6 वाजलेले आहेत. सो आता बघूयात किती वेळ लागतो तो. आणि ब्लॉग कंटिन्यू बघण्याच्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे कोणी पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असतील तर मी सांगू इच्छिते की माझ्या चॅनलवरती तुम्हाला डेली ब्लॉग्स, शॉपिंगचे ब्लॉग्स, ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग आणि नवीन नवीन रेसिपीज वगैरे, सो ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. सो तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. गेल्या बऱ्याच दिवसांपासून काव्याच्या दातांमध्ये खूप कॅव्हिटी झाली होती आणि ती स्वतःहून आम्हाला म्हणत होती की पप्पा, मम्मी, मला डेंटिस्टकडे घेऊन चला, माझे टीथ खूप दुखत आहेत. तिच्या कॅव्हिटीज खूप वाढलेल्या होत्या, त्यामुळे आज आम्ही तिला घेऊन इकडे आलो. बट ती आल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा चेक केलं तेव्हा म्हणाले की सिमेंट भरावं लागेल. तर तेव्हा तिने रडायला चालू केलं. इवन कॅबिनमधनं डॉक्टरांच्या ती बाहेर आली. सो तिचे पप्पा आणि मी तिला समजावून सांगत होतो की 2 मिनिटाचं काम आहे, ते अजिबात तुला त्रास होणार नाही. बट ती भयंकर पॅनिक झाली होती, खूप खूप रडली. यावेळेस पहिल्यांदाच ती डेंटिस्टकडे गेल्यानंतर रडत होती. आणि मला खूप वाईट वाटत होतं. खरं तर आपण मुलांना किती समजावलं तरी त्यांची भीती आपण नाही घालू शकत. सो तिच्या पप्पांनी कसं तरी तिला सांगून तिला आतमध्ये घेऊन गेले. मग ती तिची कॅव्हिटी दाखवती आहे. डॉक्टरांनी पण तिला खूप प्रेमाने समजावून सांगितलं आणि त्यानंतर ती चांगली रेडी झाली ट्रीटमेंटसाठी. एकीकडे तिला मोबाईलवरती कार्टून चालू होतं आणि एकीकडे तिच्या दातांची ट्रीटमेंट चालू होती. तर अशा प्रकारे कसरत करून तिच्या पप्पाने तिला खूप असं टाईटली पकडलेलं होतं, कारण ती मूव झाली तर तिला जास्त त्रास झाला असता. त्यामुळे तिच्यासाठी तिला पकडून ठेवलेलं होतं. आणि इकडे कार्टून पण चालू होतं. आणि पण डॉक्टरांनी खूप छान तिला समजावून सांगितलं, त्यामुळे ती रेडी झाली फायनली ट्रीटमेंटसाठी. आणि अशा पद्धतीने तिची ट्रीटमेंट व्यवस्थित पूर्ण झाली. तिला सगळी गोष्ट ती विचारत होती डॉक्टरांना. इवन हे तुम्ही काय लावताय, आता तुम्ही काय करताय, आणि हे यानं काय होणार आहे, हे सगळं ती त्या डॉक्टरांना विचारत होती. आणि ते डॉक्टर म्हणत होते तिला करून तर घ्यायचं आहे, पण तरी पण ती रडत आहे. सो अशा पद्धतीने तिची ट्रीटमेंट चालू होती. आता डेंटिस्टचं काम झालेलं होतं आणि काव्या गेली होती तिच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला. आणि आम्ही निघालो होतो डीमार्टकडे. आणि आज कोइन्सिडन्सली आमच्या दोघांचं सेम मॅचिंग झालेलं होतं. ॲज युजल पार्किंगमध्येच ह्यांना फोन आला आणि हे फोनवरती एंगेज झाले. थोड्या वेळासाठी मला वेट करावं लागलं. नेहमीचाच आहे, फोन चालू असतोच नवऱ्याचा. आणि त्यानंतर आम्ही निघालो ग्रॉसरी शॉपिंग. आज गुरुवार होता, पण आजही चांगलाच गर्दा होता डीमार्टला, कारण 6च्या नंतर मे बी ऑफिस सगळ्यांचं झालेलं असतं तेव्हा इथे सगळ्यांचं शॉपिंग चालू असतं, त्यामुळे गर्दी होती. आणि इथे शोधत होते अप्प्यांचा पॅन, कारण मी बऱ्याच दिवसांपासून बघते पण मला आवडायलाच तयार नाही. क्वालिटी पण एवढी काही खास नव्हती, पण यावेळेला मग घेतला शेवटी. म्हटलं जेवढा दिवस जाईल तेवढा दिवस. मी आता चालले ना. आमची ग्रॉसरीची शॉपिंग आता पूर्ण झालेली होती. आताच आम्ही आलो होता, सामान वगैरे घेऊन आलोय आणि लगेच जेवायला वाढ. मला आता झालंच नाहीये, तरी मी नशीब की ऑलमोस्ट सगळं अर्ध्याच्या वर, म्हणजे कणिक वगैरे मळून गेले होते. भाजी निवडलेली आहे, कुकर लावलेलं आहे. फक्त आता थोडंसं भाजीला फोडणी टाकायची आहे, वरणाला फोडणी टाकायची आहे आणि चपात्या टाकायच्या. सो त्याला थोडासा वेळ लागणार ना, म्हणून मी अर्ध करून गेले होते, कारण अशी चिडचिड होती. मग बाहेर मला काढून ठेवलं मी पोळ्या टाकते.
बाहेरून कुठून घरी गेलं ना की खूप स्वयंपाक किंवा बाकीची कामं आवरायचा मला भयंकर कंटाळा येतो. म्हणून यावेळेला मी अर्धा स्वयंपाक बनवून गेले होते आणि उशीर नको म्हटलं, त्यामुळे मग इथे मी चपात्या टाकायला घेतल्या होत्या आणि आहो लगेचच भाजीला फोडणी टाकत होते. म्हणजे खूप दिवसानंतर त्यांच्या हातची टेस्ट खायला मिळणार होती मी. आणि त्यानंतर लगेचच वरण पण फोडणी टाकलं. म्हणजे मी कुकर लावूनच गेलेली होते, त्यामुळे जरा थोडंसं लवकर आवरून घेतलं होतं. आणि इथे लगेच किचनचा गॅस वट्टा क्लीन केला, कारण मला ते जर असं दिसलं ना गिजगिज तर नको, जेवणही मला गेलं नसतं. त्यामुळे पहिले क्लीन करून घेतलं. आणि मला असं वाटतं बऱ्याच लेडीजचा हा प्रॉब्लेम असेल की किचनचा वट्टा क्लीनच लागतो आणि त्याशिवाय काही करमतच नाही घरामध्ये. त्यामुळे मग जेवणाच्या अगोदर सगळं क्लीन करून घेते, ॲटलिस्ट किचनचा वट्टा तरी. गॅस मग नंतर गरम असल्यामुळे मग थोड्या वेळानंतर मी ते पुसून घेत असते. सो इथे आमचं जेवण चालू झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज डू सबस्क्राईब. चला पुन्हा भेटूयात, बाय बाय.